नमस्कार, कल्याणीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. जसा उन्हाळा सुरू होतोय, प्रत्येक घरात ताक, कोशिंबिरी, आंबील असे पदार्थ बनवले जातात. पण त्यासाठी दही जर छान घट्ट असेल तर त्याची मजाच वेगळी. म्हणून आज आपण घट्ट अगदी भांड्यातून पडणार नाही, सुरीने जसा केक कापतो तसे दही कापून त्याच्या छान वड्या कापता येतील. असे दही कसे लावायचे ते अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत. तर त्यासाठी आपण मिल्क पावडर किंवा इतर कुठलाही पदार्थ वापरणार नाही, तर अगदी पारंपरिक पद्धतीने छान घट्ट दही कसे लावता येईल हे पाहणार आहोत. चला तर मग आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. दही लावण्यासाठी इथं आपण म्हशीचे फुल फॅट दूध घेतलेले आहे. इथं मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. तुम्ही गाईचं घेतलं तरीही चालेल. आता दही छान घट्ट लागण्यासाठी पहिली स्टेप म्हणजे ते दूध अगदी व्यवस्थित असं आपण तापवलं पाहिजे, छान असं गरम केलं पाहिजे. तर इथं मी दुधामध्ये पाणी अजिबात वापरलेलं नाही आणि हे दूध आपण पहिली उकळी येईपर्यंत हाय फ्लेमवर तापवून घेणार आहोत. तर इथं पहा, दुधाला छान अशी पहिली उकळी आलेली आहे. पहिली छान अशी थोडीशी साय अशी दुधावर जमा झालेली आहे. ती साय आपण दुधामध्येच मिक्स करायची आहे. अशा प्रकारे ही साय दुधामध्ये मिक्स करत आपल्याला छान 6 ते 7 मिनिटं दूध छान असं उकळून घ्यायचं आहे. पहिली उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि आता याच्यावर आपण दूध 6 ते 7 मिनिटं छान मंद आचेवर उकळून घ्यायचं आहे, की ज्यामुळे जर दुधामध्ये जर काही पाणी असेल तर तो पाण्याचा अंश कमी होतो आणि दही छान असं घट्ट लागतं. जितकं दूध आपण व्यवस्थित तापवून घेऊ तितकं दही आपलं छान घट्ट असं लागणार आहे. त्यातील जितका पाण्याचा अंश कमी होईल तितका छान असं घट्ट दही लागून त्यामध्ये दह्याला अजिबात पाणी सुटणार नाही. अशा प्रकारे दुधावर येणारी साय मोडून 7 ते 8 मिनिटं आपण दूध छान असं मंद आचेवर उकळून घेतलेलं आहे. इथं तुम्ही पहा, दूध आपलं छान असं उकळलेलं आहे. आता आपण हे थोडंसं थंड करून घेणार आहोत, म्हणजेच कोमट करून घेणार आहोत. दही लावण्यासाठी इथं आपण असं थोडंसं गोलाकार पसरट भांडं घेतलेलं आहे. अशा प्रकारच्या पसरट भांड्यामध्ये दही लावल्यास दही जास्त आंबट होत नाही आणि दही कमी वेळात लागतं. दही लागण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. आता जितकं दही लावायचं आहे तेवढं दूध आपण यामध्ये काढून घेतलेलं आहे. त्यानंतर आता या दुधामध्ये आपण असं बोट बुडवून बघायचं. दूध जास्त गारही नको आणि जास्त गरमही नको. आपण बोट बुडवल्यावर आपल्याला चटका बसता कामा नये इतकं दूध हे कोमट पाहिजे. आता यामध्ये मिक्स करायला आपण विरजण घेतलेलं आहे. हे थोडंसं दही घेतलेलं आहे. दही हे अशा प्रकारे छान असं फेटून घ्यायचं, म्हणजे आपलं दही छान एकसारखं लागतं. इथं तुम्ही पहा, असं छान असं आपण हे दही फेटून घेतलेलं आहे. आता आपण हे दही यामध्ये मिक्स करून घेऊया. तर हे अर्धा लिटर दुधासाठी मी 1 चमचा दही घेतलेला आहे. आता हे यामध्ये एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आणि 1 मिनिट छान असं ढवळून घ्यायचं. इथं तुम्ही पहा, अगदी व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं. जे आपण विरजण घातलेलं आहे ते दुधामध्ये अगदी छान असं मिक्स होईल. अशा प्रकारे चमच्याने 1 मिनिटभर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. छान एका दिशेनेच आपण असं अशा प्रकारे ढवळून घ्यायचं आहे. चमच्याने मिक्स करून झाल्यानंतर विस्करने आपण थोडंसं त्याला ढवळून घेऊया, म्हणजे छान असं एकसारखं विरजण मिक्स होतं. आणि आता याच्यावर झाकण ठेवून आपण 7 ते 8 तास याला गरम ठिकाणी उबदार जागी ठेवायचं आहे. दही लागण्यासाठी फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचं नाही. फ्रीजमध्ये दही लागत नाही, तर गरम ठिकाणी बाहेरच याला ठेवून द्यायचं आहे. 7 ते 8 तासानंतर दही लागल्यानंतर आपण याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे, की ज्यामुळे दही अजिबात आंबट होत नाही. तर इथं तुम्ही पहा, आपण 7 तासानंतर पाहिलेलं आहे. दही किती छान सुंदर असं लागलेलं आहे. भांड्यातून अजिबात पडत नाही आणि कुठेही पाण्याचा अंश नाही किंवा पाणी अजिबात दह्याला सुटलेलं नाही. इथं पहा, हे भांडं आपण अगदी उलटं-सुलटं असं केलेलं आहे, तरीसुद्धा दही या भांड्यातून हललेलं नाही. इतकं छान घट्ट असं दही लागलेलं आहे. यामध्ये आपण कुठलाही मिल्क पावडरचा वगैरे वापर केलेला नाही, तर अगदी पारंपरिक पद्धतीने आपण हे दही लावलेलं आहे. इथं पहा, दह्याच्या आपल्या छान अशा वड्या पडलेल्या आहेत. इथं तुम्ही पाहू शकता, सुरीने जसं आपण केक कापतो तसं दहीसुद्धा कापता येत आहे. इतकं छान घट्टसर असं दही लागलेलं आहे. दही लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा दही छान घट्ट असं लागलेलं असतं ते पाहण्याचा आनंदच वेगळा असतो. अशा प्रकारे तुम्ही नक्की एक वेळ ट्राय करून पहा आणि या उन्हाळ्यात अशा पद्धतीने दही लावून दह्याच्या वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घ्या. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.